पावसाने धरणांना दिला दिलासा। राधानगरी धरण 75.50% तर दूधगंगा काळामावाडी धरण 40% भरले। गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे। राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू झाली असून राधानगरी धरण सध्या 75.50% भरले आहे, तर दूधगंगा अर्थात काळामावाडी धरणातही पाणी साठ्यात वाढ होत असून हे धरण 40% भरले आहे। राधानगरी धरण परिसरात आज सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासात 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 1 जून पासून आज अखेर या क्षेत्रात एकूण 1901 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गतवर्षी याच कालावधीत 2873 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली होती। दूधगंगा अर्थात काळामावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला आहे। येथे गेले 24 तासात 16 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जून पासून आज अखेर 1368 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी याच कालावधीत येथे 2411 मिलीमीटर पाऊस झाला होता। सध्या दूधगंगा काळामावाडी धरणात 9.63 टीएमसी पाणीसाठा असून धरण 40% भरले आहे। दरम्यान राधानगरी धरणातील पाण्याची आवक वाढत असली तरी अद्याप धरणाच्या सर्व्हिस गेटमधून कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही। पावसाचा जोर आगामी काही दिवस कायम राहिल्यास राधानगरी आणि दूधगंगा या दोन्ही धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे। पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।